राणादा, लय उपकार झालं बघा तुमचं माझ्यावर. आज तुम्ही मधी पडला नसता तर काय बी खरं नव्हतं बघा माझं आज. अहो चूक आहे तिकडे मधी पडायलाच पाहिजे. अहो पण खरी चूक तर माझीच आहे. 4 शब्द लिहाय वाचायला मला आलं असतं तर आज ही वेळ आली नसती बघा माझ्यावर. आता आपणच अडाणी म्हणायचं म्हणून तर जग आपल्याला फसवते. तुम्ही शिकलायसा म्हणून बरं आहे बघा, नाहीतर आमच्या अडाण्यांसारखं काय नाही बघा तुमचं. अव वाटत होतं शाळेची वाट आम्हाला बी मिळावी, पर काय नशीबच म्हणायचं आणि सोडून द्यायचं बघा. आता ही वेळ बी नाही बघा शाळा शिकायची आमची. असं का? अजूनही वेळ नाही निघून गेली. तुम्ही अजूनही शिकू शकता. मी? आणि ह्या वयात मला आता कोण शिकवणार? मी शिकवते. आणि माझं काम? आपण काम सांभाळून शिकूया. फक्त तुमच्याकडे शिकण्याची जिद्द हवी. तुम्ही शिकलात तरच खरा प्रश्न सुटेल. चालतंय, मग तुम्ही शिकवा मला. बर चला आता जीवन घ्या समधी. चल राणा. शिल्पती, हा बघ ती बल दिलेत लावून घे तेवढी. होय. आता उद्या जर का राणादाला कळलं की तुम्ही त्याला गणवून पैशाचा व्यवहार करायला तर मग तुमची कणिक तिंबलीच म्हणून समजा. नाही म्हणजे ते आता उद्याच्या उद्या बघता येईल म्हणा. मग जाते ना व अंगठा घ्यायला. नाही ते तू खोलीत चल आता ना ग. चल. आहो पण हिशेबाचं काय करायचं? हिशेबाचं गेलं खड्ड्यात. आता आमचं डोसकं लई धरलंय. चल. हा अचानक चल 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 म्हणलंय ना. चल. बडीशेप. जेवण मस्त होतं. हिरवी गोदाकासारखी झाली होती. परवा तांबडा पांढरा बी भारी झाला होता. काय झालंय? कशाचं? लक्ष कुठे आहे तुमचं? तब्येत तर ठीक आहे ना? हो. मग असं उदास उदास का? राधाताईंचा विचार डोक्यात घोळतोय. त्याचं कशाला टेन्शन घेत आहे? त्याला असं दम भरलाय की आयुष्यात कधी फसवणार नाही परत. राहिलं राधाताईचं, त्यांना लिवायला वाचायला शिकवणार आहेच की तुम्ही. कसलं आलं टेन्शन? हे फक्त राधाताईंचं झालं. आपल्या गावात असे किती स्त्री पुरुष असतील ज्यांना लिहिता वाचता येत नाही, जे निरक्षर आहेत. त्यांनाही कोणी ना कोणीतरी फसवत असेलच ना. आणि त्यांना तर ते लक्षात सुद्धा येत नसेल. आपण फक्त एका राधाताईला मदत केली, पण या बाकी लोकांचं काय? काय? मला आपल्या गावातल्या निरक्षर महिलांना शिकवायचं. प्रौढ शिक्षण वर्ग सुरू करू का मी? मला वाटलं माझ्याच मागे शिकायचं तुमनं लावताय. पण तुम्ही तर समजा गावालाच पिडायला म्हणा की. नाही हो,
सगळ्यांच्या चांगल्यासाठीच करायचं म्हणते. करू ना? चांगल्या कामासाठी मी कधी नाही म्हणलंय वय. मग मला ह्या कामात तुमची साथ हवी. 1 मिनिट. ते मी कधीपासून शिकायचं ठरवलं नाही अजून. नाही तर उगा तुम्ही मला ते पाटी पेन्सिल घेऊन त्यांच्या संगत बसवशीला. नाही नाही, पण ह्या सगळ्यांबरोबर असताना तुम्हालाही शिकायची आवड निर्माण झाली तर चांगलंच आहे ना. असं कधी होणार नाही. बरं ते जाऊ द्या, तुम्हाला कसली मदत पाहिजे? आपल्या गावातल्या निरक्षर लोकांना शोधायचं, त्यांना शिक्षणाचं महत्व समजवायचं आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी तयार करायचं. चालेल. गर्दी गोळा करणं माझ्या आजचं मळ आहे. किती गर्दी पाहिजे तुम्हाला? मला गर्दी जमवायची नाहीये, अडल्या नडल्या निरक्षर लोकांचं आयुष्य बदलवायचं. होय. ठरलं तर मग उद्यापासून मिशन प्रौढ शिक्षण. चालतंय की. अंजली, हॅलो. हॅलो रेणू. बोला थोरल्या वहिनी साहेब. आज आठवण झाली बाई का तुला माझी? शाळेला सुट्ट्या लागल्या तशी विसरूनच गेलीस की मला तू. एवढी गुंतलीस वय घरा अनाथ मंदी? नाही ग, असं काही नाही. माहितीये मला सगळं. तसंच आहे. बरं, मला तुझी एक मदत हवी. बघ, आता मदत लागली म्हणल्यावर लगेच माझी आठवण झाली ना. वा, तू मला मदत करणार आहेस का नाही तेवढं फक्त सांग. अगं होय ग बाई, करणार की तुला मदत. काय करू सांग बघू. मी गावात प्रौढ शिक्षणाचा वर्ग सुरू करते. त्यासाठी प्रत्येकाला शिक्षणाचं महत्व समजावून सांगून शिकायला तयार करायचंय. तू करशील ना मदत मला? काय ग बाई तू पण. अगं आत्ता कुठं सुट्ट्या लागल्यात. जरा निवांत बसायचं सोडून हे काय नवीनच स्कूल काढलंयस? अगं खूळ काय त्यात? लोकांना साक्षर केलं तर चांगलंच आहे ना. तू आधी रानादाला साक्षर कर. बाकी लोकांचं काय बी अडत नाही. त्यांना काय शिकलं काय नाही शिकलं काय सगळं सारखंच आहे. असं नाही अगं रेणू. अशिक्षितपणाचा गैरफायदा घेतात अनेक लोक. आता आमच्याकडच्या राधाताईंचंच उदाहरण घे ना. त्यांचा अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या दिरानं बँकेतल्या अकाउंट मधनं सगळे पैसे काढून घेतले. त्यांची सगळी कष्टाची कमाई गेली म्हणून इतक्या रडत होत्या बिचाऱ्या. मला तर खूप वाईट वाटत होतं. वय ग, माझ्या बी कानावर आलंय ते. अगं पण रानादानं सरळ केलंय ना मग त्याला. अगं ह्यांनी आता मदत केलीये पण ती झाली तात्पुरती. आपल्या गावात किती निरक्षर लोक असतील याचा विचार कर. आता ह्यांनी राधाताईंना मदत केली पण हा काही कायमचा उपाय नाहीये. त्यामुळे आपल्याला इथल्या लोकांना साक्षर करायलाच हवं. वय वय, मी इथल्या लोकांना शिकवणार म्हणजे शिकवणारच आणि तूही त्यात मला मदत करायची. बरं बाई, करणार मी तुला मदत. पण मला काय मिळणार त्याच्या बदल्यात? म्हणजे मला मोबदला काय मिळणार आहे? अगं रेणू, सामाजिक कार्य आहे, ह्यात कसला आला मोबदला? ते काय मला माहित नाही. मला मोबदला पाहिजे म्हणजे पाहिजे. बर, एक छानशी साडी देऊ का? साडी? नाही नाही नको. मग पैसे? अजिबात नको पैसे तर. मग आता काय हवंय तूच सांग. तू शाळेत आणायचीस तशी गुळपोळी खाऊ घालशील मला तरच येणार बघ मी. रेणू, तुझा मोबदला पक्का. हा चालतंय मग. आज 10 वाजता भेट मला चावडीवर. आज लगेच? हो, गुळपोळी खायची ना तुला? हा ठीक आहे, चालतंय. ठीक आहे, ठेवते. चल बाय बाय. हा गोदाक्का, मी गावात प्रौढ शिक्षणाचा वर्ग सुरू करायचं म्हणते. तुमच्या ओळखीत आहेत का कोणी न शिकलेला बायका? हा, ती पवारांची धुरपा, रखमाबाई आणि कासारांची शाबिरा, अशी किती नावं सांगू. दर 4 घराच्या मागे एक बाई अडाणी भेटेल बघ तुला. तू गावातनं फिरलीस की नाही
तर लई जणी अडाणी भेटतील. पर त्या शिकतील की नाही हे नाही माहित मला. त्या नसतील शिकायला तयार, पण आपण त्यांना शिकायला तयार करायचं. राधीला मदत करता करता तू समध्या गावाला शिकवायला लागलीस बघ. लई चांगले विचार आहेत तुझं. असं प्रत्येकाचा विचार असायला पाहिजे. नाहीतर काय काय जण आहेत स्वतःच्या फायद्यापुढं दुसरा कुठला विचारच करत नाहीत. पण तुझं तसं नाही. साहेबांनी लई कौतुक वाटेल बघ तुझं हे समजा ऐकून. पर गावातल्या बायका तयार व्हायला पाहिजेत की शिकायला. होतील ना, तुम्ही काही काळजी करू नका. त्या सगळ्यांना आपण शिक्षणाचं महत्व नीट समजावून सांगितलं की ते सगळ्या तयार होतील. ठरलं ताई साहेब, मला बी पटलंय बघा तुमचं. मला बी शिकवणार काय? हो, का नाही. सगळ्यात आधी आपल्या घरापासूनच सुरुवात व्हायला हवी. यांनाही आणि तुलाही शिकवीन. वय शिकवा, म्हणजे मला बी कुणी बी फसवणार नाही बघा. समध्या गावाला इकून येशील तू. तुला कोण फसवणार? बरं अंजली, तुझी ही शाळा तू भरवणार कुठं? आता आधी किती लोक यायला तयार होतात ते तर बघूयात. आणि आताच शाळेला सुट्ट्या लागल्यात ना, त्यामुळे शाळेतल्या एखाद्या वर्गात सुरू करता येईल. आणि हेही मला मदत करणारे तसं म्हटले. पर तुझं हे हाईत कुठं? तालमीत गेले. तिकडे कोणी प्रौढ शिक्षणासाठी तयार होत आहे का ते बघतो म्हणले. एकावन्न, 52, 53, 55. अरे गप. 54, 55, 56, 57, 58 आणि 60. 59 कुठे गेलं रे? किती झालं रे? 3 वेळा 100 आणि एकदा 60. अरे नाही रे, 3 वेळा 100 ना रे, 4 वेळा 100 झाले. नाही 3 वेळा झाले रे. अरे नाही रे, 4 वेळा झालं रे. नाही मी मिळते 3 वेळा झाले. अरे नाही रे, 4 वेळा रे. अरे गप बसा रे. साधं मोजता बी आहे ना, समजा आकडे चुकवलं. कुठल्या शाळेत शिकलोय कुणास ठाऊक. मी इस्तवर थांबायचं नव्हतं राहणार आता. किती वेळ वाट बघायची तुझी? कुठं होता एवढा टाइम? अरे बायको अडाणी आणि ताप माझ्या डोक्याला. मग शिकव की त्यासनी. कशाला? अरे न शिकता शाणी आहे ती. अरे शिकली बिकली म्हणजे लिस्टावर लिस्टा बनवल आणि माझा होणार ना का किराणा मास्तर. अरे तसं नसते. शिकणं लई महत्वाचं असते. आपल्या आयांनी, बायकांनी, बहिणींनी, पोरांनी, समद्यांनी शिकलं पाहिजे. आता त्यांनी असं अडाणी राहणं तुम्हाला चालतंय का? अरे गरजेपुरतं आपण लिवाय वाचायचं. बायकांना शिकायची काय गरज आहे? लई गरज आहे. पण स्वयंपाक पाणी धुणं भांडी करायला कशाला लागते शिक्षण? अरे तसं नाही. अरे त्या घरामध्ये असताना बाहेरचं काय अर्जंट काम आलं आणि आपण बाहेर असलो तर त्या अडाणी माणसांना बाहेरच्या जगात माणसं लई फसवतात रे. आता आमच्याच घरात बघा, आमच्या घरात दोन्ही बी लक्ष्म्या कशा शिकलेल्या आहेत ना बघ. म्हणून कसं समजा सुरळीत चाललंय. कोणाची टाप आहे फसवण्याची? हा हे बी खरंय म्हणा. मला बी लिस्ट बनवून बनवून लई कंटाळा आला. वर्ण बायको म्हणती मी हे सांगितलं होतं ते सांगितलं होतं आणि आणायला विसरला असा. डोक्याला ताप झालाय नुसता. तालमीत लक्ष देता येत नाही का कामात लक्ष देता येत नाही. बायकांनी शिकायलाच पाहिजे. हेच अडाणी बाई घर व्हायचंही म्हणतात ना व, म्हणून बायकांनी शिकलं पाहिजे. पण आता घरची कामं सोडून शाळेत कसं पाठवायची बायकासनी? त्याची काय बी काळजी करू नका. अरे अंजलीबाई मोठ्या बायकांसाठी आणि माणसांसाठी वर्ग सुरू करायला. त्यासाठी दिवसभर शाळेत जायची गरज नाही. दिवसातले फक्त 2 तास शिकवणार त्या. तेव्हा तुम्ही समजाने तुमच्या आया, बहिणी, बायका यांना समजा वर्गात दाडा. आणि तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही बी या. कसली मिटिंग चालली रे? ते राणा शाळा सुरू करणार आहे मोठ्या माणसांसाठी. कसली अडाण्यांची शाळा काय? अहो मी नाही, अंजलीबाई सुरू करायला.
या काय आणि तू काय एकच की. अरे राणा काय चाललंय तुझं? हे शाळेची काय भानगड आणि काय येळ घालवतोस तू तालमीचा? हे नऊ असतात ते शिकण्याचा विषय निघाला म्हणून सांगत होतो. म्हणजे कुणाच्या घरात कोण अडाणी असेल तर पाठवा म्हणून सांगत होतो. आता बघा तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही बी या. ती काय फी बी घेणार नाही, म्हणजे तुमच्याकडनं नाही कुणाकडनंच घेणार नाही. अरे आपण हास्य दुसऱ्याला आणि शिंबूड माझ्या नाकाला. अरे तू न शिकल्याला अडाणी आणि जगाला काय शानपण शिकवणार आहेस? कोणी येणार आहे तुझ्याकडं? आम्ही लय मनावर घेतलंय हे. जरा जोर लावला की समजा बरोबर होतोय. अरे जोर लावायला ती काय कुस्ती आहे वय? कोण येणार नाही तुझ्याकडं. गावच्या भल्यासाठी करायला आम्ही हे. माणसे येणार म्हणजे येणारच. काळ कुत्र येणार नाही बघ. कामधंदा सोडून लोक शिकायला येणार आहेत वय. अव तायसा माणसं मरू द्या तिकडे. तुम्हाला माहितीये का ती म्हातारी त्या मास्तरनीला काय म्हणत होती की सासऱ्याचं नाव लई मोठं करणार आहेस. म्हणजे काय तुम्ही साहेबांचं नाव मातीत घालायला सा? उगं बोलायचं म्हणून काय बी बोलायचं असते बाय. मला तर लई वाईट वाटलं बघा. नाही ती म्हातारी बी आजकाल लई टिवटिव करायला लागल्या मास्तरीन आल्यापासून. आषाढ वारी आली की दिंडीतनं तिला कायमच पंढरपूरलाच पाठवतो. हा पाठवाच म्हणजे जरा कळेल तिला. आणि ती मास्तरीन बी काय कमी नाही. ती मला काय म्हणली माहितीये का? तू बी शिक म्हणजे तुला बी कोणी बी फसवणार नाही. म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की तुम्ही मला फसवता. मग तू काय म्हणलीस? मी म्हणलं मी अजिबात शिकणार नाही. मला माझ्या ताईसाहेब लय भारी सांभाळतात. वा वा छान तोंडावर पाडलंस ग तिला. शाबास. आणि मला तुमच्यापासून फोडून तिच्या गटात घ्याय बघत होती. मी काय खुळी आहे वय? तुम्ही माझ्यासाठी किती किती आणि काय काय केलं असा. आणि मी तुमच्या संकट अशी गद्दारी कशी करू? चंदे तू खरी आमची पाठराखी नाहीस बघ. खरंच. ताईसाहेब मला ती तुमची निळी साडी तुम्ही देणार होता बघा, त्याचं काय झालं? ती निळी साडी जरा अजून नवीन आहे. हा जुनी झाली की देतो. ताईसाहेब त्या राधीच्या निमित्तानं सुरू झालेली ठिणगी गावभर फिरून वनवा व्हायची. डोंबल्याचा वनवा. एक माणूस बोलवायला जमणार नाही बघ त्या मास्तरडीला. अव पर तिच्या साथीला राणादाई म्हणल्यावर काय अवघड आहे तिला. ते येड ते स्वतः आधी आडाणी. त्याचं कोण ऐकणार आहे गावात? अव राणादाई म्हणून तर समधी गप बसणार. आणि त्यात शिक्षण मंत्र्याची सून म्हणल्यावर मास्तरणीला थोडा बहुत तर भाव मिळणारच की. आणि एकदा का वर्ग सुरू झाले म्हटल्यावर साहेब तर लई खुश होणार मग मास्तरणीवर. मास्तरीन गावभर दिमागात आणि तुम्ही घराच्या एका कोपऱ्यात. नाही असं काय बी होणार नाही. यो समजा फ्लॉप शो होणार आहे बघ चंदे. आणि समजा माणसं जमलीत तरी बी शाळा घेणार कुठं? अव गावातल्या शाळेतच एक वर्ग भरणार आहे म्हणून. मग तर प्रश्न मिटलाच म्हणून समज. मास्तरडीला शाळा मिळणार नाही याचा बंदोबस्त करतो आम्ही. महाजन मास्तराला एक फोन केला का नाही की भिजलेल्या कुत्र्यासारखं कू कू करत येईल आमच्या पायापाशी. मग कुठं घेणार शाळा? मला काय माहित. तर मला लई भ्या वाटायला बघा ताईसाहेब. नग घाबरूस चंदे तू. हे बघ रोजच्या जीवनात जर माणसाचं शिक्षणा वाचून काय बी अडत नसल तर आपलं काम धंद सोडून यांच्या नादाला कशाला लागतील लोक. नग काळजी करू. नाही सुरू होणार तिची शाळा. ही मास्तरीन शहरात ना आल्या. गाव काय येते तिला अजून समजायचं. अव मग समजावून द्यायला राहणार आहे की तिच्या साथीला. आणि भरीत भरती रेणू ती मास्तरी ती बी हाय की. समद्यांनी जोर लावल्यावर शाळा सुरू होणारच की हो. नाही होणार. मला तर वाटतंय होणारच. नाही होणार म्हणलंय ना बा. तेव्हा मास्तरडी संकट कुणी बी जाणार नाही. मास्तरडी एकटी पडणार म्हणजे पडणार.